नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्। तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाचं चिंतन आपण काही दिवसापासून करत आहोत। पहिल्या ओवीचा विचार जवळजवळ 3 दिवस आपण केलेला आहे। ज्ञानोबाराय या अध्यायाच्या आरंभीच श्रोत्यांना सावध करतात की मी जे काही आता व्याख्यान करणार आहे, जे बोलणार आहे, त्या माझ्या बोलण्याकडं तुम्ही काय करा, एकाग्रतापूर्वक लक्ष द्या आणि असं अवधान तुम्ही मला दिल्यानंतर मग तुम्ही सर्व सुखाला काय व्हाल, पात्र व्हाल, सर्व सुख प्राप्तीचे अधिकारी व्हाल, सर्व सुख प्राप्तीची योग्यता तुमच्या अंगी येईल, सर्व सुखरूप तुम्ही व्हाल। हे जे माझं बोलणं आहे हे माझं उघड प्रतिज्ञोत्तर आहे। हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका असं ज्ञानोबाराय म्हटले। श्रोत्यांचं लक्ष आपल्या व्याख्यानाकडे पूर्णपणे वेधलं जावं म्हणून ते तसं बोलले, परंतु लगेचच त्यांच्या ध्यानात आलं की आपल्या समोर बसलेले जे श्रोते आहेत, हे श्रोते काही सामान्य नाहीत। प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आहे ना, पहिल्या अध्यायामध्येच म्हटलेलं आहे श्रोत्यांना उद्देशून की हे श्रोतेगण हो, आपण कोण आहात, साक्षात महादेवच आहात, महेश्वरच आहात। मग जर श्रोत्यांना साक्षात महादेव स्वरूप ज्ञानोबाराय समजत असतील आणि त्यांच्या समोरच तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका असं म्हणत असतील तर ते कसं शक्य आहे। ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं की आपल्या समोर बसलेली श्रोते मंडळी हे कोणी सामान्य श्रोते नाहीत, की ज्यांना अजून सर्व सुख प्राप्त झालेलं नाही, ब्रह्मानुभूती ज्यांना आलेली नाही, आत्मज्ञान ज्यांना प्राप्त झालेलं नाही, असे कोणी सामान्य लोक आपल्या समोर नाहीत। तर साक्षात श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आपल्या समोर आहेत आणि त्यांच्याच समतुल्य समकक्ष असलेले अनेक साधू संत थोर लोक आपल्या समोर बसलेले आहेत। त्यांच्या लक्षात आलं की पहिल्या ओवीत आपण बोललो की श्रोत्यांनी माझ्या व्याख्यानाकडे लक्ष दिल्यानंतर सर्व सुखासारखं उत्कृष्ट फळ त्यांना काय होईल, प्राप्त होईल। आणि त्यांच्या लक्षात आलं की जी श्रोते मंडळी बसलेली आहेत ती काही सामान्य नाहीत, ती श्रोत्रिय आहेत, ब्रह्मानुभवी आहेत आणि एकाग्रतेनं श्रवण करून मग त्यांना आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय आणि त्या आत्मज्ञानाच्या द्वारे मोक्षसुख त्यांना मिळवायचंय, अशी त्यांची स्थिती आहे का? नाही, साक्षात ते मोक्ष स्वरूपच आहे, त्यांना मोक्ष काय प्राप्तच आहे, त्यांनाच प्राप्त आहे असं नाही, तर वाटेल त्याला ते देण्यास ते काय आहेत, समर्थ आहेत, त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे। कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, जसं आपण आपल्याकडं असलेलं गाठोडं आपण सोडतो देखील आणि पुन्हा बांधतो देखील, धान्याचं गाठोडं म्हणा, काही वस्तूंचं गाठोडं म्हणा, तसं हे माझ्यासमोर बसलेले जे श्रोते आहेत ते कसे आहेत, कैवल्याचे अधिकारी। मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, होय सांगू ऐसी तुका म्हणे। तुकाराम महाराज म्हणतात ना, मोक्ष आमच्या घरी काम करणारी कोण आहे, दासी आहे। मोक्ष आमचा दास आहे आणि दासाचं काम काय असतं, जो स्वामी सांगेल, मालक सांगेल ते ऐकण्याचं काम कोणाचं असतं, त्या दासाचं, त्या दासीचं असतं। तसं कैवल्य हा मोक्ष हा ज्यांच्या घरी दास म्हणून राबतो आहे
असे सर्वज्ञ श्रोते कोण आहेत समोर बसलेले आहेत. तो म्हणे ते तर आहे महाबोधू. महाबोध म्हणजे ज्ञान, जीव ब्रह्मैक्य ज्ञान म्हणजे मोक्ष. हा मोक्ष ते म्हणेल तिथं जाऊन काय करतो, राहतो. त्यांची आज्ञा, मोक्ष त्यांची आज्ञा काय करतोय, पालन करतोय. मग असे साक्षात श्री निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांच्यात समतुल्य असलेले अनेक श्रोते समोर आहेत, हे ज्ञानोबरायांच्या लक्षात आलेलं आहे. साक्षात निवृत्तीनाथ महाराज त्यांचं वर्णन ज्ञानोबरायांनीच ठिकठिकाणी, अमृतानुभव असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल, अनेक ठिकाणी म्हणजे सर्वच ठिकाणी केलेलं आहे. यदक्षर म्हणा खेयम आनंद मज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रये. परब्रह्म रूपानं त्यांनी निवृत्तीनाथ महाराजांचं काय केलेलं आढळतं, आपल्याला वर्णन केलेलं आढळतं. यद अक्षरम, जे परब्रह्म स्वरूपाचं वर्णन आहे, परमात्म्याचं वर्णन आहे, तेच वर्णन कुणाचं केलं त्यांनी, कारण गुरु साक्षात परब्रह्म. लक्षात आलं का? त्या परब्रह्माचं वर्णन श्रुतीमध्ये, स्मृतीमध्ये, पुराणामध्ये, संतवाङ्मयामध्ये केलेलं आपल्याला आढळून येईल. पण ज्याचं वर्णन सर्व वेद जया गाती, वेद ज्याला गातात, चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 ही पुराणे हरीशी गाती, ज्या हरीला गातात, ज्या परमात्मा स्वरूपाचं तो असा असा आहे म्हणून वर्णन करतात, तो साक्षात आहे का आपल्याला? नाही. पण श्रीगुरु मात्र कसे आहेत? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म. साक्षात परब्रह्म आपल्या समोर, उघड परब्रह्म आपल्या समोर साक्षात परब्रह्म आहे. असं परब्रह्म स्वरूपानं ज्या श्रीगुरूंचं वर्णन केलंय ते ज्ञानोबरायांच्या समोर बसलेले आहेत. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची, त्या याच्यामध्ये पाहून आलो आपण अमृतानुभवामध्ये. त्यांचं नाव काय आहे? निवृत्ती. त्यांची शोभा काय आहे? निवृत्ती. आणि त्यांचं राज्यही काय आहे? निवृत्ती. एखाद्या माणसाचं नाव निवृत्ती असेल पण तो सतत प्रवृत्तीतच असू शकतो. लक्षात आलं का? पण यांचं नावही निवृत्ती. त्यांचं सौंदर्य, त्यांची शोभा ती देखील काय? निवृत्ती. आणि ज्या राज्याचे राजे आहेत ते राज्यही काय? निवृत्ती. असं त्या निवृत्तीनाथ महाराजांचं ज्यांनी वर्णन केलंय, असे साक्षात परब्रह्म स्वरूप असलेले निवृत्तीनाथ महाराज समोर आहेत. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. विशद बोध विदग्धा, विदग्ध म्हणजे चतुर. दोन अर्थ होतात. एक करपलेला अर्थ होतो, जळालेला, आणि एक अर्थ होतो चतुर. आपल्याला चतुर अर्थ घ्यायचा. विशद बोध विदग्धा, बोध म्हणजे ज्ञान, विशद म्हणजे अतिशय स्पष्ट, आणि विदग्ध म्हणजे चतुर, कुशल. आपल्या शिष्याला, आपल्याला शरण आलेल्या साधकाला जीवब्रह्मैक्य ज्ञान करून देण्यामध्ये, अगदी स्पष्ट ज्ञान करून देण्यामध्ये, अगदी तळा हातावर घेतलेल्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट बोध करून देण्यामध्ये जे काय आहेत, कुशल आहेत. नमो विशद बोध विदग्ध विद्यारविंद प्रबोधा. ब्रह्मविद्या रूपी अरविंद म्हणजे कमळ, त्याला विकसित करणारे हे कोण आहेत? सूर्यच आहेत. कारण प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये ते हृदय स्वयंवची असे पुढे येणार आहे आपल्याला. ज्याला ज्ञान आपण म्हणतो ना, ते ज्ञान कुठून येतं असं नाही, ते प्रत्येकाच्या हृदयातच आहे. पण ते काय आहे? मिटलेल्या कमळाप्रमाणे आहे. जसं सूर्यविकासी आणि चंद्रविकासी असे कमळ असतात. सूर्यविकासी कमळ सूर्य उगवल्यानंतर काय होतंय? विकसित होत आहे ना. आणि चंद्रविकासी कमळ चंद्र उगवल्यानंतर. इथं सूर्यविकासी कमळ, त्याचा विचार घ्यायचा आहे. ब्रह्मविद्या हेच जणू काही मिटलेलं काय आहे? कमळ आहे. ते प्रत्येकाच्या हृदयात आहे. प्रत्येक ब्रह्माचं स्वरूपच आहे. पण ते मिटलेलं जे कमळ आहे त्याला विकसित करणारे हे कोण आहेत? सूर्य. कारण सूर्य उगवल्याशिवाय तर ते विकसित होऊ शकत नाही. हे जे सूर्यविकासी कमळ आहेत, रात्री जे आपल्या पाकळ्या मिटून घेतात, सूर्याशिवाय आपण दुसरं काहीही पदार्थ त्यांच्या समोर आणला तर ते विकसित होतील का? विकसित होणार नाही. पण सूर्य उगवल्यानंतर आपण काहीही प्रयत्न केला तरी ते विकसित झाल्याशिवाय राहणार नाहीत. तसं श्रीगुरूंची प्राप्ती
आपल्या जीवनात आपल्याला झाली नाही आणि आपण काहीही साधनं केली, काहीही अत्यंत कठोरात कठोर अशी साधनं केली तरी देखील आपल्याला ब्रह्मविद्या प्राप्त होऊ शकत नाही. दुसऱ्या सिद्धी प्राप्त होतील, पाण्यावर चालता येईल, आकाशातही उडता येईल, अभ्यासाचे बळे म्हणतात, एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प वाघ सिंह सर्पासारखे हिंस्र जनावरं जे असतात, प्राणी असतात, त्यांनाही आपल्याला काय करता येईल, सांभाळता येईल, आपलंसं करता येईल. ही सर्व सिद्ध्या आपल्याला प्राप्त होतील. कशाने? आपल्या तपस सामर्थ्याने. पण ब्रह्मज्ञान होऊ शकणार नाही कोणाशिवाय? श्री गुरुशिवाय. आता उपायवन वसंतु, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. आपण पाहिलं होतं त्या अमृतानुभवाच्या चिंतनामध्ये. उपायवन वसंत, ज्ञानोबरायांनी आपल्या श्रीगुरूंना वसंत ऋतूची उपमा दिलेली आहे. वसंत ऋतू काय करतो? तर त्या वृक्षाला फळं येण्याचा काळ कोणत्या ऋतूत असतो? वसंत ऋतूमध्ये. तुमची जमीन सुपीक आहे, तुम्ही बीज उत्तम त्यामध्ये पेरलेलं आहे, ते झाड चांगल्या रीतीनं उगवलेलं आहे, त्याची तुम्ही पशुपासून काय केलेले आहे, रक्षणही केलेलं आहे, सर्व ते बहरलेलं आहे. पण त्याला फळ कधी येणार आहे? ज्यावेळेस वसंताचं आगमन होईल त्याच वेळेस त्या वृक्षाला काय येणार? फळ. तसं शिष्याने, साधकाने, त्या जिज्ञासूने, मुमुक्षुने नाना प्रकारचे काय केले? उपाय केले. खूप 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 उपाय केले. त्याचं जीवन अतिशय उन्नत असं झालं, विकसित असं झालं. अगदी तो मोक्षरेखे आला, त्या मोक्षाच्या रेषेच्या जवळजवळ आला, पण आतमध्ये प्रवेश झाला का त्याचा? नाही. जसं झाड अत्यंत पुष्ट झालंय, बहारलंय, हिरवगार आहे, पण वसंत ऋतू नसेल तर त्याला फळं येऊ शकत नाही. तसं कितीही आपण साधना केली, पण श्रीगुरूंची कृपा दृष्टी आपल्यावरती जोपर्यंत पडत नाही, श्रीगुरु रूपी वसंत या उपाय रूपी वनामध्ये प्रवेश करत नाही, तोपर्यंत त्याला मोक्षरूपी फळं लागूच शकत नाहीत. असे श्रीगुरू आहेत की जे साक्षात, त्यांना श्रीगुरू त्यासाठी म्हटलेलं आहे ना, श्री शब्द आहे ना, श्री शब्दाचा अर्थ होतो लक्ष्मी. मग कोणत्या लक्ष्मीने ते युक्त आहेत? मोक्ष लक्ष्मी लक्षण लक्षिता, मोक्षरूपी लक्ष्मीनं ते काय आहेत? युक्त आहे. श्री संतांची या माथाचरणा. श्री शब्द आपण श्रीकारपूर्वक अनेक ठिकाणी श्री जोडले जातात, आता विस्तार आपल्याला करायचा नाही. असे साक्षात श्री निवृत्तीनाथ महाराज, विद्यारविंद प्रबोध हे बोलत होतो मी. आणि पुढं पराप्रमेय प्रमदा विलासिया, हे महत्वाचं पद आहे आपल्याला. परावाणीलाही जे अप्रमेय आहे, अविषय आहे, परावाणीचाही जे विषय होऊ शकत नाही, अशी जी स्थिती आहे मोक्ष स्थिती, तीच जणू काही एक सुंदर तरुण स्त्री प्रमदा, आणि तिच्याशी नित्य रममाण होणारे आमचे श्रीगुरू आहेत. म्हणजे सतत ते मोक्ष सुखाचा काय करतात? आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतात, उपभोग घेतात. पराप्रमेय प्रमदा विलासिया, परावाणीलाही अविषय असणारी जी मोक्ष स्थिती, हीच जणू काही स्त्री, त्या स्त्रीची काय होतात? ते नित्य रममाण. तुका म्हणे आता परिणली तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी. आमचे दिवस कसे चालले? खेळीमेळीचं चाललेलं आहे म्हटले. जसं ते नवीन विवाह झालेला जो पुरुष असतो, त्याचं ते सुरुवातीचा काळ म्हणजे फारच जगाचा राजा झाल्यासारखाच असतो. लक्षात तुकाराम महाराज म्हणतात, आमचं जीवनही तसंच आहे, पण आम्ही जी नोवरी केली, जी पत्नी केली आहे, ज्या स्त्रीशी विवाह केलाय, ती कोणती आहे? मुक्ती. लक्षात आलं का? मोक्ष सुखाशी नित्य रममाण, मोक्ष सुखामध्ये नित्य रममाण असलेले हे निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांच्या तुल्य असलेले जे श्रोते आहेत, हे आपल्या समोर आहेत. हे ज्ञानेश्वर महाराजांच्या काय झालेलं आहे? लक्षात आलं. केवळ तेच रममाण नाही, तर ज्ञानेश्वर महाराजांनाही ज्ञानेश्वरत्व जे प्राप्त झालेलं आहे, जो थोरपणा प्राप्त झालेला आहे, तो कोणामुळे प्राप्त झालेला आहे? निवृत्तीनाथ महाराजांमुळेच प्राप्त झालेला आहे. तैसे श्री निवृत्तीराजे अज्ञानपण हे माझे, आणिले ओझे ज्ञानाचे. आपण 15व्या अध्यायामध्ये याचं चिंतन केलं होतं की माझं अज्ञानपणच त्यांनी काय केलंय? ज्ञानाच्या तुलनेत आणलंय. ज्ञानरूप मला काय केलेलं आहे? बनवून टाकलेलं आहे. तैसे आमचेनी नावे अज्ञान ज्ञान दोन्ही नव्हे, आम्हा लागी गुरुदेवे आम्हीच केलो, अमृतानुभवामध्ये म्हटलेलं आहे.
आम्हाला आम्हीच करून टाकलं. लक्षात आलं का? ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानोबारायांना विचारलं तुमच्या श्रीगुरूंनी तुम्हाला काय केलं? तर ते म्हटले आम्हाला आम्हीच बनवून टाकलं. म्हणजे आम्ही जे होतो की जे विसरलो होतो अज्ञानामुळं, ते काय केलं आम्हाला आम्हीच, आमचीच ओळख सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझीच निज वस्तू मलाच त्यांनी काय केली? दाखवली. आम्हाला की गुरुदेवे आम्हीच केलो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर महाराज कोणी केलं? निवृत्तीनाथ महाराजांनी केलं. लक्षात आलं का? मग असे निवृत्तीनाथ महाराज, असे थोर संत श्रोते म्हणून समोर आहेत आणि आपण त्यांच्या समोर मात्र असं बोललो की तुम्ही काय करा, एकाग्रतेनं चित्त द्या, लक्ष द्या, अवधान द्या आणि मग तुम्ही काय व्हाल? सर्व सुखाला पात्र व्हाल. म्हणजे ते काय पात्र नाहीत का? आणि हे बोललेलं ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर मग त्यांनी परिहार दिला पुढच्या ओळीमध्ये. परी प्रौढी न बोलो होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. याचा अन्वय एकदा बघू, ह्या ओबीचा मग अर्थ बघूया. परी होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी प्रौढी न बोलो, अवधान देयावे हे माझी सलगीची विनवणी. असं वाक्य झालं त्याचं. ते म्हणतात परी होजी, परी म्हणजे परंतु, होजी म्हणजे महाराज. जी शब्द हा आदरवाचक आहे. मोठ्या माणसांनी आपल्याला संबोधलं, नावाने आपल्याला हाक मारली, तर आपण त्यांना असं बोलायचं नाही. गुरुम हुम कृत्य तुम कृत्य असं म्हटलेलं आहे त्या म्हणू स्मृतीमध्ये. आपल्याला चांडाळ योनीला जावं लागतं, मोठा दोष लागतो. काय केलं तर केलं तर. लक्षात आलं? मग काय म्हणायचं? जी. तुम्ही बघितलं असेल आमच्या स्वामी महाराजांकडं जेवढे काही साधक आहेत ते काय म्हणतात? जी स्वामीजी. आता मी इकडं आल्यानंतर बरेच दिवस कोणा मोठ्या महात्म्याकडे गेलो आणि ते बोलले की मी त्यांना जी स्वामीजीच म्हणायचो. बऱ्याच वेळेस त्या परमपूज्य भास्करगिरी महाराजांकडे ज्यावेळी जाण्याचा प्रसंग आला आणि बोलता बोलता ते मला काही म्हणाले की मी जी स्वामीजी म्हणायचो. मला लक्षातही येत नव्हतं आपण आता स्वामीजींकडे नाहीत म्हणून. पण ती काय असते? सवय. जी म्हणजे हे ते म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात परंतु महाराज, जी म्हणजे महाराज, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, तुम्ही जे सर्वज्ञ आहात अशा सर्वज्ञांच्या समाजामध्ये म्हणजे सभेमध्ये प्रौढी न बोलो, हे माझं जे बोलणं आहे हे मी गर्वाने बोललेलो नाही. कोणतं बोलणं? तरी अवधाने ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? हे जे माझं बोलणं आहे, तुम्ही लक्ष द्या मग तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल, अशी मी उघड प्रतिज्ञा करतो आहे. हे जे माझं बोलणं आहे हे तुम्हा थोर सर्वज्ञांच्या, विद्वानांच्या, श्रेष्ठांच्या, संतांच्या सभेमध्ये मी गर्वाने बोललेलो नाही, आढ्यतेने बोललेलो नाही, बढाईनं बोललेलो नाही, घमेंडीनं गर्वाने बोललेलो नाही. प्रौढी शब्दाचा अर्थ आहे आढ्यता, बढाई, घमंड, गर्व असे त्याचे अर्थ होतात. पण ज्ञानोबराय म्हणतात परी हो जी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी प्रौढी न बोलो, परंतु महाराज मी तुम्हा सर्वज्ञांच्या सभेमध्ये हे गर्वाने बोललेलो नाही, गर्वाने बोलत नाही. तर अवधान देयावे हे माझी सलगीची विनवणी, पण लक्ष द्या ही माझी आज्ञा नाही, तर माझी लढीवाळपणाची काय आहे? विनंती आहे. लक्षात आलं का? मी हे आढ्यतेनं, मोठ्या फुशारकीनं, घमेंडीनं, असं प्रौढीनं बोललेलो नाही, तर तुम्ही लक्ष द्या ही माझी काय आहे? विनंती. मी विनंती केलेली आहे आणि अगदी सलगीची, लढीवाळपणाने काय केलेली आहे? विनंती केलेली आहे. ज्ञानोबरायांना असं वाटलं की ब्रह्मसुखामध्ये नित्य रममाण असलेले हे जे सर्वज्ञ श्रोते आहेत त्यांच्या पुढे मी जे बोललो की माझं जे व्याख्यान आहे ते सावध चित्ताने तुम्ही ऐका आणि मग सर्व सुखाचा लाभ तुम्हाला होईल, हे जे माझं विधान आहे हे कदाचित आढ्यतेचं ठरेल हे बोलणं.
म्हणून हे जाणून ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, या ओवीमध्ये परिहार दिलेला आहे. गोष्ट काय आहे, आता या माध्यमातून आपल्याला जे अनेक गोष्टी बघायच्यात, आपल्या जीवन उपयोगी, आपल्या जीवन विकासासाठी उपयोगी असलेल्या, महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कधी कधी होतं कसं, अतिपरिचयामुळं, त्यांच्याशी झालेल्या सलगीमुळं, मोठ्या व्यक्तीजवळ जाण्याचं आपल्याला जे भाग्य लाभलेलं असतं आणि अतिपरिचय त्यांचा झाल्यामुळं कदाचित अनादर होण्याची काय असते, शक्यता असते. त्यांचं मोठेपण त्यांच्या जवळजवळ राहून राहून आपल्याला ते लक्षात येत नाही. ते आपल्यासारखेच आपल्याला वाटू लागतात किंवा आपण त्यांच्यासारखे झालो असं वाटू लागतं. एकतर त्यांना आपल्या स्तरावर आणतो किंवा आपण त्यांच्या स्तरावर गेल्याचा आपल्याला काय होतो, मोठा भास होतो. अतिपरिचयाद अवज्ञा संतत गमनादनादरो भवती मलये भिल्ल पुरंद्री चंदन तरु काष्ठम इंधनम कुरुते. त्या सुभाषितकारांनी असं सांगितलेलं आहे. अतिपरिचय, अति ओळख, दाट संबंध मोठ्या लोकांशी झाले की ते किती मोठे आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. काय होतं, अनादर घडतो, अवज्ञा त्यांची आपल्याकडून घडण्याची शक्यता असते, होतेच. त्यांनी उदाहरण दिलंय, मलये, त्या मलयगिरी पर्वतावरती राहणारी जी भिल्ल पुरंद्री, भिल्लाची स्त्री आहे, म्हणजे भिल्ल आदिवासी वनात राहणारे जे लोक, ते त्या जंगलात राहत असताना त्यांना इंधन म्हणून, सरपण म्हणून जे लाकडं लागत असतात, ते लाकडं ते कशाच्या आणतात तोडून, चंदन तरु काष्ठम इंधनम कुरुते, चंदनाची लाकडं जाळायला सरपण म्हणून करत असतात. कारण हे जे सरपण आपण वापरतो आहोत, हे ज्या चंदनाचं आहे, त्या चंदनाचं एवढं मोठं मोल आहे, एवढं ते महत्त्वाचं आहे, एवढं ते श्रेष्ठत्व प्राप्त त्याला आहे, याचं त्यांना काय होत नाही, भान राहत नाही. कारण अतिपरिचय, सतत आपल्याला चंदनाचा लहानसा तुकडाही बघायला मिळत नाही आणि ते लाखो झाडं त्या चंदनाच्या झाडातच ते राहतात. म्हणून त्या चंदनाची थोरवी त्यांना कळत नाही. ती भिल्ल स्त्री सकाळी पाणी तापायला सरपण म्हणून त्या चंदनाचीच लाकडाचा काय करते, उपयोग करते. हे अतिपरिचयामुळं घडण्याची काय असते, शक्यता असते. मोठ्या व्यक्तीजवळ जाण्याचं जर आपल्याला भाग्य लाभलं, त्यांच्याशी आपली जवळीक झाली, त्यांची कृपा आपल्यावरती झाली, त्यांचं प्रेम, त्यांचा स्नेह आपल्याला जर प्राप्त झाला, तर आपणही काय करू लागतो, आपण स्वतःला असामान्य समजू लागतो. आपण आता आपल्याला सामान्य समजतच नाहीत आणि कधी कधी वागण्याची जी रीत आहे, आचाराची जी मर्यादा आहे, ती उल्लंघन होण्याची काय असते, शक्यता असते. बहुतेक उल्लंघन होतच. सुरुवातीच्या काळात, आरंभाच्या काळामध्ये त्या महात्म्याशी, त्या श्रीगुरूंशी ज्यावेळेस आरंभाच्या काळात जो संबंध येतो, त्यावेळेस मात्र जी विनयता, जी विनम्रता आपल्या ठिकाणी असते, ती नंतर नंतर काय होत नाही, राहत नाही. नंतर नंतर वागणंही काय होऊन जातं, उद्धटपणाचं होऊन जातं. तो देवाला म्हणतात, मागे जैसा होता माझे अंगी भाव, तैसा एक ठाव नाही आता. सुरुवातीला माझ्यामध्ये जो भाव होता तुझ्याबद्दल, तो आता काही राहिलेला नाही. आता राहिला नाही म्हणजे ज्यांच्याबद्दल तो भाव होता त्यांच्यात काही बिघाड झालाय, विकृती आली, कमीपणा आलाय, उणीव आली, असं नाही. तर तो सतत परिचय झाल्यामुळं काय झालंय, तुमचं महत्व मला कळेन असं झालेलं आहे. मागे जैसा होता माझे अंगी भाव, तैसा एक ठाव नाही आता. तेवढी विनम्रता, तेवढी लीनता, दीनभाव, तो काही आता राहिलेला नाही. माझ्यात काय आलाय, उद्धटपणा आलेला आहे. त्या भगवान श्री शंकराचार्यांनी देखील भगवंताला विनवणी करताना असं म्हटलेलं आहे. ते सायं प्रार्थनेमध्ये ते स्तोत्र आहे, अविनयमपनय विष्णू दमय मनशमय विषय मृग तृष्णाम भूतदयाम विस्तारय तारय संसार सागरतः. पहिलं पद महत्वाचं आहे त्यातला आपल्या आत्ताच्या दृष्टीनं. अविनयमपनय विष्णू, हे भगवान विष्णू, माझ्यातील अविनयम अपनय, माझ्यातील अविनयता, अनम्रता, उद्धटपणा काय कर, तू दूर कर, नाहीसा कर. ही प्रार्थना त्यांना करावी लागेल. त्यांच्यात तो आलेला नव्हता, आपल्यासाठी केलेली ती प्रार्थना. आपण त्यांनी लिहून ठेवलेली प्रार्थना देवासमोर रोज करायची आहे की माझ्यामध्ये जो उद्धटपणा आलेला आहे तो काय कर, दूर कर. हा
उद्धटपणा माणसामध्ये काय होतो, अतिपरिचयामुळं येत असतो. पण गोष्ट अशी आहे, आपलं जीवन उन्नत होण्याकरिता, विकसित होण्याकरिता, आपला उत्कर्ष होण्यासाठी, आपल्याला थोरपणा प्राप्त होण्यासाठी काही काही मर्यादांचं पालन करणं काय आहे, अतिशय आवश्यक आहे. व्यवहारामध्ये देखील मर्यादा पालनाला अतिशय महत्त्व आहे. जो मर्यादेने राहतो तोच आपल्या जीवनामध्ये अमर्याद यश प्राप्त करू शकतो. लक्षात आलं? आपल्याला यश मिळावं, धन मिळावं, थोरवी प्राप्त व्हावी ही प्रत्येकाची इच्छा आहे ना. आणि किती मिळावं? अमर्याद, त्याला मर्यादा असू नये. मग जर आपल्याला हे सर्व अमर्याद हवं आहे आणि आपण मर्यादेत जर वागत नसू तर मग कसं जमेल? आपल्यालाही काय करावे लागेल? मर्यादा पालन करावंच लागणार आहे. व्यवहारामध्ये देखील मर्यादा पालनाला काय आहे, अतिशय महत्त्व आहे. एका महात्म्याने उदाहरण सांगितलं होतं, फार वर्षापूर्वी मी ऐकलं होतं. एका संस्कार शिबिराच्या शेवटी भाषण करताना, व्याख्यान करताना ते बोलले होते. हे लहान मुलांचं जे शिबिर असतं, संस्कार शिबिर, त्याच्या शेवटी ते बोलले होते. काय आहे, बंधन कोणालाच नको आहे. लक्षात आलं का? कोणाच्या ताबेगिरी, कोणाच्या ताब्यात राहणं कोणालाही आवडत नाही. त्यांनी सांगितलं, उदाहरण दिलं, हे पतंग उडवतात मुलं. कोणता पतंग सर्वात उंच जाऊ शकतो बरं? सांगा. ज्याची दोरी तुटलेली आहे तो, का कुशल चतुर असलेला जो उडवणारा आहे आणि ती दोरी ज्याच्या हातात आहे तो पतंग उंच जाईल? दोरी ज्याच्या, त्या पतंगाची दोरी ज्याच्या हातात आहे, कोणाच्या हातात तरी, आणि तो त्याला उडवतोय, तोच पतंग काय होईल? उंच जाईल. कदाचित त्या पतंगाला वाटेल याच्या ताब्यात काय राहायचं नाही. लक्षात आलं का? याच्या म्हणण्याप्रमाणे आपण वागायचं नाही आणि तो दोर तोडला, तुटल्या गेला, तर तो पतंग कदाचित उंच गेलेला आपल्याला दिसेलही, पण काही क्षणातच वाऱ्याने त्याला कुठंतरी काट्याकोट्यात नेऊन टाकलेलं आढळून येईल. तसंच जीवनामध्ये माणसाला जर मोठेपणा प्राप्त करून घ्यायचा असेल, व्यवहारातला देखील, तरी देखील त्याला काय करावं लागणार आहे? हे फोन आहे ना, फ्लाईट मोड करत जा, नाही तर मग ठेवू नका माझ्यासमोर. लक्षात आलं? विक्षेप होऊन जातो. कमीत कमी इथं आल्यानंतर त्या संसाराला थोडंसं त्या रस्त्याच्या पलीकडे ठेवलं. लक्षात आलं? ही मर्यादाच आहे. लक्षात आलं का? विषय काय चाललाय? जीवनामध्ये मर्यादेचं पालन जर आपण केलं, बोलण्याची, वागण्याची, चालण्याची जी रीत आहे, मर्यादा आहे, त्या मर्यादेत आपण राहिलो तरच आपलं जीवन काय होऊ शकतं, त्या विकसित होऊ शकतं. उदाहरण सांगितलेल्या त्या पतंगाप्रमाणे. लक्षात आलं? व्यवहारात आपल्याला शिकवणारे, जे लौकिक विद्या देणारे गुरु जे आहेत, समाजातील थोर माणसं आहेत, आपली वडीलधारी माणसं आहेत, देशाचा राजा आहे, राज्यकर्ते आहेत, यांच्याजवळ मर्यादेने राहावं लागतं की नाही? आणि जो मर्यादेने राहतो त्यालाच कधीतरी काय होतो? मोठेपणा प्राप्त होत असतो. मग जर व्यवहारामध्ये मर्यादा पालनाला महत्त्व असेल, आवश्यक मानले गेले असेल, व्यवहारातील उन्नतीही आपल्याला जर प्राप्त करायची असेल, तर मर्यादेला जर महत्त्व दिलं गेलं असेल, तर अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये, त्या धर्मक्षेत्रामध्ये मर्यादा पालनाला अतिशयच काय आहे? महत्व आहे. तुम्हाला वचन सांगतो तुकोबरायांचं, संतांपाशी बहु असावे मर्यादा, फलकटाचा धंदा उरफोडी. संतांजवळही काय असावी? मर्यादा असावी. पण कशी असावी? बहु मर्यादा असावी. तुमच्या त्या व्यवहारात मर्यादा पालन थोडं फार मागं पुढं झालं तर काही होणार नाही. काय होईल? व्यवहारातलं नुकसान होईल झालं तर. लक्षात आलं का? एखाद्याकडून काही प्राप्त होण्याची शक्यता असेल, पण आपण मर्यादा पालन केलं नाही, उल्लंघन केलं, तर कदाचित तो लाभ आपला चुकेलही, थोडीशी हानी होईल. पण संतांजवळ मात्र, गुरूंजवळ मात्र, थोर पुरुषांजवळ मात्र कसं राहावं लागतं? संतांपाशी बहु असावे मर्यादा. अत्यंत मर्यादा आपल्याला काय करावी लागणार आहे? पालन करावी लागणार आहे. आणि संतांजवळ जी मर्यादा पालन केले जाईल त्यामध्ये लाभ कोणाला आहे? आपल्यालाच आहे. आपण संतांना नमस्कार केला नाही तर संतांचं काही बिघडत नाही. वैकुंठवासी गुलेबाबा सांगायचे ना, ही पुण्यतिथी
संतांचं पुण्यस्मरण आपण जे करतो, हे पुण्यस्मरण आपण जर केलं नाही तर संतांचं काय बिघडेल का? पण जर आपलं बिघडू नये असं वाटत असेल तर काय करावं लागेल? आपल्याला त्या संतांचं स्मरण करावं लागेल. मर्यादा पालन आपल्याला केली पाहिजे. आपण त्यांना नमस्कार नाही केला तर त्यांचं काही बिघडेल का? बिघडणार नाही. पण आपलं बिघडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात आलं का? त्या मनुस्मृतीमध्ये संत पुरुषांना वंदन करणारा, त्यांची सेवा करणारा याला काय लाभ होतो ते सांगत असताना त्यांनी सांगितलं, अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. अभिवादन म्हणजे नमस्कार, आणि सेवा नमस्कार केल्याने आणि सेवा केल्याने कोणाला? वृद्धांना, म्हणजे तपोनिष्ठ ज्ञानवृद्ध थोर असलेले जे लोक आहेत त्यांना आपण नमस्कार केला, त्यांची सेवा केली तर आपल्याला काय लाभ होतो? आयुहु विद्या यशः बलम. आपलं आयुष्य वाढतं, आपली विद्या, आपलं ज्ञान वाढतं, आपलं यश, आपली कीर्ती वाढते आणि आपल्यातील बळ जे सामर्थ्य आहे ते वाढतं. मग या गोष्टी आपल्याला वाढाव्या वाटत असतील तर आपण काय केलं पाहिजे? त्यांना नमस्कार केला पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांची आज्ञा पालन केली पाहिजे, त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन कधीही नाही केलं पाहिजे आणि त्यांच्यापाशी मर्यादेनं राहिलं पाहिजे. गुरूंजवळ ज्यावेळेस शिष्य अंतेवासी म्हणून गुरुकुलामध्ये राहत असतो त्यावेळेस त्याला त्या गुरूंच्या अत्यंत मर्यादेत राहावं लागतं. स्वामीजी सांगायचे, आमच्या जवळून तुम्ही गेल्यानंतर मग तुम्ही स्वतंत्र आहात. तुम्हाला जसं वाटतंय तसं वागण्यामध्ये तुम्ही काय आहात? स्वतंत्र आहात. परंतु जोपर्यंत तुम्ही माझ्याजवळ आहात, गुरुकुलामध्ये अंतेवासी म्हणून जोपर्यंत तुमचं वास्तव्य राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला माझीच आज्ञा पालन करावी लागेल. आणि तो त्यांचा जो आग्रह आहे तो आपल्याच जीवनाच्या विकासासाठी आहे. लक्षात आलं? कारण जो त्या गुरुकुलामध्ये गुरूंच्या सानिध्यात अत्यंत मर्यादेने राहील तो नंतर अमर्याद कसं वागू शकेल? त्या जीवनाला काय होणार आहे? ते वळण मिळणार आहे. मला गोष्ट सांगायची काय तर मर्यादा पालन करणं हे आपल्याच काय आहे? हिताच आहे. आता मी जो श्लोक सांगितला, श्रेष्ठ पुरुष आल्यानंतर त्यांना वंदन केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, त्यांची विचारपूस केली पाहिजे, त्यांना प्रेमाने काय केलं पाहिजे? बोललं पाहिजे. आणि असं जर आपण करणार नाही तर काय होईल? तेही त्या स्मृतीमध्ये आपल्याला आलेलं आढळतं. ऊर्ध्वम प्राणा व्युत्क्रामंती युनः स्थविर आयती प्रत्युत्थानाभिवादाभ्याम पुनस्तान प्रतिपद्यते. गोष्ट अशी आहे, जो युवक आहे, तरुण आहे, त्याच्याजवळ जर थोर मनुष्य आला तर त्याचे प्राण काय होतात? त्या शरीरातून अशा वरच्या दिशेने ते गेलेले असतात. ऊर्ध्वम प्राणा व्युत्क्राम, त्याचे प्राण असे वर उचलले जातात. आता तो बसलेला आहे ना, मग त्याचे प्राण काय होतात? तो संत पुरुष आला, महात्मा आला, ज्ञानी मनुष्य आला तर त्याचे प्राण काय होतात? त्याच्या शरीरातून असे वरच्या बाजूला उठले जातात. आणि मग आता शास्त्राने काय सांगितलं? थोर पुरुष आला की आपण पटकन उठून त्यांना काय करायचं आहे? नमस्कार करायचा. मग त्यांना नमस्कार करण्याच्या हेतून ज्यावेळेस तो उठेल त्या निमित्ताने, त्यावेळेस वरती गेलेले प्राण पुन्हा त्याच्या शरीरात काय होतात? स्थापित होतात. लक्षात आलं का? ऊर्ध्वम प्राणा व्युत्क्रामंती युनः स्थविर आयती. आणि प्रत्युत्थानाभिवादाभ्याम, प्रत्युत्थान म्हणजे उठून उभा राहिला, आणि अभिवादन म्हणजे नमस्कार केला की मग पुनस्तान प्रतिपद्यते, पुन्हा त्यांची स्थापना त्याच्या शरीरात होते. आणि जर तो तसं करणार नाही तर, लक्षात आलं का? असं वारंवार जर त्याच्याकडून त्या श्रेष्ठ पुरुषांचा अनादर जर घडला तर, लक्षात आलं का? मग त्याचे ते प्राण त्या शरीराच्या बाहेर जाण्याची काय आहे शक्यता? म्हणजे आपल्यावर उपकार करायचे असतील तर आपण काय करावं लागणार आहे? संत पुरुषांची मर्यादा पालन करावी लागणार आहे. म्हणून थोरा मोठ्यांसमोर वागण्याची एक रीत शास्त्राने, महापुरुषांनी आपल्याला दाखवून दिलेली आहे. वागण्याची, चालण्याची, बोलण्याची काय आहे? रीत आहे. त्यात सर्वात महत्वाची गोष्ट जी असते आचारामध्ये ती असते कशाची? बोलण्याची. लक्षात आलं का? अजून खूप असे श्लोक आहेत. आचाराला लभते ह्यायुः. आपण श्रेष्ठ आचरण जर ठेवलं तर आपल्याला काय होतं? आयुष्य प्राप्त होतं.
आचारात ईप्सिता प्रजा आपल्याला जशी अनुकूल हवी तशी प्रजा आपल्याला उत्पन्न आपल्याला प्राप्त होते. आचारात धनम अक्षय्यम, अक्षय धन टिकणारी संपत्ती आपल्याला प्राप्त होते जर आपण संत पुरुषाची काय पाळली, मर्यादा पाळली तर. लक्षात आलं का? मला सांगायचंय काय, त्या आचारामध्ये जे चालणं, बोलणं, वागणं, पाहणं हे सगळं जे येतं, त्यात बोलणं ही गोष्ट अतिशय काय आहे, महत्वाची आहे. कारण शब्दाला काय म्हटलेलं आहे, शस्त्र म्हटलेलं आहे. व्यवहारात देखील आपण लोक म्हणतो ना, चापट मारलेली मनुष्य काय होतोय, विसरून जातो, पण बोललेला शब्द विसरल्या जात नाही. म्हणून शस्त्र जर असेल तर त्या शस्त्राचा उपयोग कसा करावा लागतो, जपूनच करावा लागतो. लक्षात आलं? शब्दांना काय म्हटलंय, शस्त्र म्हटलंय. आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, आहे ना. तीक्ष्ण उत्तरेण हाती घेऊन बाण फिरे, तुकाराम महाराज म्हटलेले. हे शब्दांना शस्त्र असं म्हटलं जातं आणि ते एकदा गेल्यानंतर त्याला परत घेता येत नाही. जसं बंदुकीतून गोळी आपण मारली की ती पुन्हा काही झालं तरी आपल्या आज्ञेचं पालन ती पुन्हा करणार नाही. म्हणून बोलण्याच्या काही काय आहेत, मर्यादा आहेत. कुठं, कधी, काय, कसं, किती बोलावं, याला काय आहेत, नियम आहेत, मर्यादा आहेत. आणि ते बोलण्यापूर्वीच काय करावं लागतो, माणसाला विचार करावा लागतो. बोलल्यानंतर विचार करून जमत नाही. मी असं बोललो नसतो तर बरं झालं असतं, असं किती वेळेस म्हटलं तरी पुन्हा काही बरं होत नाही. म्हणून कुठं बोलावं, कधी बोलावं, कोणत्या समयी, आहे ना. त्या तुकाराम महाराजांनी समय न कळे, बोलण्याची वेळ मनुष्याला कळत नाही आणि कशी फजिती होते ते उदाहरण एका अभंगामध्ये हा सांगितलेलं आहे ना. म्हणे नवरी आणा रांड जाळा नवऱ्याचे तोंड, ते मांडवाच्या द्वारात पुढा आणला म्हातारा. एक म्हातारा मनुष्य ज्याला कुठं काय बोलावं याची काही रीत कळत नव्हती, त्याला नेमकं लग्नाला नेलं आणि मागं ठेवायचं तर सर्वात पुढं आणून बसवलं. तर त्या लग्नाला थोडासा उशीर होताना दिसतोय हे पाहिल्यानंतर तो म्हटला, म्हणे नवरी आणा रांड, ती रांड नवरी कुठं गेली म्हणे. आता त्या नवरीला तिचं नीटकच लग्न होतंय, आत्ताच तिला काय होतंय, पती प्राप्त होतोय, तेवढ्यातच तो काय म्हणतोय, त्या रांड नवरी कुठे गेली तिला आणा. आणि तो नवरा कुठे म्हणे अजून कपडे घालतोय का, जाळा नवऱ्याचे तोंड. लक्षात आलं? असं म्हणून चालेल का? समय कळायला पाहिजे, कोणत्या समयी किती काय कुठं बोलावं याची काय असते, मर्यादा असते. आणि ही आपण काय करावी लागते, पालन करावी लागते. नाहीतर मग काय होते, फजिती होते. इथं ज्ञानोबाराय बोललेले आहेत ते काही गर्वाने बोललेले नाही. लक्षात आलं का? की तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या मग तुम्ही सर्व सुखाला प्राप्त व्हाल, ही मी उघड प्रतिज्ञा करतो आहे, हे काही ते गर्वाने बोललेले नाहीत, आढ्यतेनं असं बोललेले नाहीत. काय होतं, व्यवहारामध्ये काही ठिकाणी आढ्यतेनं बोलणं हे कदाचित भूषणही मानलं जाऊ शकेल. सर्वच ठिकाणी तैसे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं व्यावहारिक माणसांना पालन करणं शक्य नाही. काही ठिकाणी कठोर शब्दांचाही प्रयोग करावा लागणार आहे. आता एखादं सैन्य आहे आणि त्या सैन्याला संचलित करणारा जो सेनापती आहे त्याला त्या सैन्याला आज्ञा देत असताना साच आणि मवाळ बोलून चालणार नाही. त्या ठिकाणी त्याला मोठ्या कठोर स्वरातच त्यांना काय करावी लागणार आहे, आज्ञा द्यावी लागणार आहे. व्यवहारात अनेक स्थळं असे असतील की जिथं मोठ्याने बोलणं, लक्षात आलं का, गर्वाने बोलणं, घमेंडीनं बोलणं कदाचित भूषणाचंही मानलं जाऊ शकेल. काही ठराविक स्थळं असतील त्याचा विचार आपल्याला करता येईल. पण संतांसमोर मात्र कधीही घमेंडीनं, गर्वानं, आढ्यतेनं, प्रौढीनं बोलायचं नसतं. ज्ञानोबराय ज्यावेळेस हे तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, हे जे बोलले हे काय आढ्यतेनं बोललेले नाहीत. कारण पुढच्या ओळीत त्यांनी परिहार दिलेला आहे. कदाचित तुम्हाला वाटेल, हे श्रोत्यांना म्हणतात की आपण काय आहात, सर्वज्ञ आहात, तुम्हा सर्वज्ञांची ही काय आहे, सभा आहे. या सर्वज्ञांच्या सभेमध्ये मी प्रौढीनं बोलो, हे महाराज मी हे प्रौढीनं बोललेलो नाही, तर आपण अवधान द्यावे ही माझी सलगीची विनवणी. आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, ही काय आहे माझी सलगीची मी काय केलेली आहे, विनंती केलेली आहे. कारण ही सभा कशांची आहे, संत महंतांची, सर्वज्ञांची काय आहे, सभा आहे. संत हे काय असतात, सर्वज्ञ असतात. संत काय असतात, सर्वज्ञ असतात.
पण सर्वज्ञ शब्दाचा अर्थ असा नाही करायचा की जगातील सर्वच गोष्टींचं ज्ञान त्यांना असतं. प्राचीन अर्वाचीन जी भौतिकशास्त्र आहेत, कला कौशल्य आहेत, यंत्र वगैरे आहेत, या सगळ्याच गोष्टींचं ज्ञान संतांना असायला पाहिजे असा आपल्या अज्ञानांचा काय असतो, आग्रह असतो. मग ते संत आहेत ना, मग सगळ्याच गोष्टीचं त्यांना कळालं पाहिजे. आहे ना, मग आपल्या बोरला पाणी लागेल की नाही तेही सांगितलं पाहिजे. लक्षात आलं का? आमचा आजार दूर होईल की नाही तेही सांगितलं पाहिजे. आमचं भविष्य देखील काय केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. असा आपला अज्ञानी लोकांचा काय असतो, एक आग्रह, दुराग्रहच आपण त्या संतांबद्दल धरून बसलेला असतो. सर्वज्ञ शब्दाचा तो अर्थ नाहीये. पण सर्वज्ञ ज्या दृष्टीनं आपण म्हणतो त्यांच्यामध्ये सर्वच सामर्थ्य असलं पाहिजे. ते नसतं असंही नाही. लक्षात आलं का? ते सामर्थ्य देखील त्यांच्यात असतं, पण त्या गोष्टीला ते महत्व देत नाहीत. आता ज्यांना परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे ते तुमचं सामान्य भूत भविष्य सांगू शकत नाही. की भूत भविष्य कळो येईल वर्तमान, तुकाराम महाराज म्हटले. आम्हाला भूतकाळही सांगता येईल, भविष्यकाळही सांगता येईल, वर्तमानही सांगता येईल. सोन्याचे पर्वत करविती पाषाण, हे सारे डोंगर सोन्याचे आम्हाला करता येतील, पण त्याला ते महत्व देत नाहीत. लक्षात आलं का? नाहीतर त्यांच्यामध्ये तेवढी त्यांच्यात सामर्थ्य तेवढं असतं देखील, आणि त्याची वर्णनं देखील संतवाङ्मयामध्ये आपल्याला ठिकठिकाणी आढळतील. ज्ञानोबरायांच्या बाबतीत बोलताना तुकोबराय म्हटलेले आहेत, करील ते काय नो हे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. तुम्हाला वाटेल ते देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. माझी सुरुवात ज्यावेळेस आळंदीमध्ये झाली होती, वैकुंठवासी जयराम बाबांकडे काही काळ राहण्याचं मला भाग्य लाभलं. त्यांचं जे बोललेलं आहे त्यावेळेसचं मला अजून काय आहे स्मरणात आहे, आणि जसं तसं मला ते आजही आठवतं. त्यांनी सांगितलं होतं की आपण ज्ञानोबरायांच्या नगरीमध्ये आहोत, आणि ज्ञानोबराय हे सर्व काही देण्याला समर्थ आहे, फक्त मागण्याची अक्कल पाहिजे, असं ते म्हणायचे. तुम्ही जाता समाधीचं दर्शन करता आणि ज्ञानोबराय मला मृदंग वाजवता येऊ दे, मग बस दागिनाता करीत दिवसभर, असं ते म्हणायचे. कारण शिकणारी माणसं काय मागतील काही सांगता येत नाही. ते म्हणायचे, ज्ञानोबराय तुम्ही म्हणतात ज्ञानोबरायांना, ज्ञानोबराय मला संगीताचं ज्ञान आलं पाहिजे, बस म्हणल्यावर ओरडत दिवसभर. मग अरे ज्ञान मागा, मोक्ष मागा. जयाने घातली मुक्तीची गवादी, आहे ना, मिळविली मांदी वैष्णवांची, त्यांनी मुक्तीची पंगतच अन्न छत्रच सुरू केलेलं आहे. तुम्ही काय मागा त्यांना? मोक्ष मागा. मला काय सांगायचंय, संत हे सर्व काही देण्याला समर्थ आहे, सर्व काही त्यांना जाणता येऊ शकतं, पण ते त्या भानगडीत पडत नाहीत. इथं सर्वज्ञ शब्दाचा जो अभिप्राय आहे, तात्पर्य आहे, ते असं आहे, सर्वज्ञ शब्दामध्ये सर्व शब्द आहे आणि ज्ञ शब्द आहे. सर्व शब्दाचा अर्थ होतो परमात्मा, आणि ज्ञ म्हणजे जाणणारा. सर्वम जानाती इति सर्वज्ञ. सर्व म्हणजे परमात्म्याला जो जाणतो त्याला काय म्हटलेलं आहे, सर्वज्ञ म्हटलेलं आहे. सर्व म्हणजे परमात्मा. विष्णू सहस्रनामामध्ये जी अनेक नावं भगवंताची आहेत, 1000 नावं, त्याच्यात सर्व हे काय आहे, भगवंताचं नाव म्हणून सांगितलं. सर्व शर्व शिवस्थानू भूतादिर निरव्यय हा संभव भावनो भरता प्रभव प्रभुरीश्वर अशी जी नावं आहेत, त्याच्यामध्ये सर्व हे काय आहे, परमात्म्याचं नाव आहे. सर्व म्हणजे परमात्मा. सर्व हे पद परमात्मवाचक आहे, आणि सर्व म्हणजे परमात्म्याला जो जाणतो तो सर्वज्ञ. आणि संत हे सर्वज्ञ असतात. वाचस्पतीचे पाडे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडी वे माझी दडे महिमे भिणे. अगदी वाचस्पतीशी तुलना करता येईल एवढी सर्वज्ञता त्यांना. आता आपण बोलून गेलो, ज्या लौकिक दृष्टीची जी ज्ञातेपण आहे ते त्यांना असतं, पण ते काय करत असतात, प्रकट करत वेडी वे माझी दडे महिमे भिणे. उगाचच आपली थोरवी होईल, जगात नावलौकिक होईल, लोक आपल्या पाठीमागं उगाचच लागतील म्हणून ते काय करत असतात, दडवून ठेवत असतात. पाठीमागे मला वाटतं मी एक उदाहरण सांगितलं होतं की नाही, लक्षात आलं नाही. शीख बांधव जे आहेत त्यांचं जे धर्मस्थळ आहे सुवर्ण मंदिर अमृतसरमध्ये आहे ना, त्या अमृतसरमध्ये एक महात्मा वेदांताचे पाठ घ्यायचा. अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ तो सांगत होता. वेदांताचा सर्वश्रेष्ठ मानलेला ग्रंथ आहे. तो ग्रंथ शिकण्याच्या आधी 10-12 वर्षे दुसरं शिकवलं. लक्षात आलं. बृहत प्रस्थानत्रय म्हणून जे म्हटलं जातं त्याच्यामध्ये त्याला स्थान आहे. सर्वोच्च ग्रंथ वेदांताचा, आणि त्याचे ते पाठ सांगायचं.
काही लोक ते पाठ ऐकायला यायचे त्या मंदिराच्या परिसरामध्येच. एक दिवस त्या अद्वैत सिद्धीतील एका पंक्तीचा अर्थ म्हणजे ते एका ओळीचा अर्थ नेमकं काय तात्पर्य आहे, काय रहस्य याच्यात आहे ते त्यांना सांगता येईल त्या शिकवणाऱ्या साधूला, त्या विद्वानाला. आणि त्याच्यावर ते चर्चा करू लागले, वेगवेगळ्या अंगाने सांगण्याचा प्रयत्न करू लागले, पण नेमका त्याचा अर्थ त्यांना सांगता येईना. त्यावेळेस त्या अमृतसरमध्ये 10-12 वर्षापासून ज्याला वेडा 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 म्हटलं जात होतं, फाटलेले तुटलेले कपडे, कुठंतरी लोळणं, काहीतरी खाणं, असा जो वेडा होता तो त्या दिशेने चाललेला होता. आणि त्या वेड्याच्या लक्षात आलं की यांना त्या पंक्तीचा अर्थ कळत नाही, मोठ्या मोठ्याने वाचतात आणि नुसताच शब्दशः जो अर्थ होता तो सांगू लागलेले. त्यावेळेस सहजच त्याने त्याचा अर्थ सांगितला आणि पुढं गेला. आणि त्या पंडिताच्या लक्षात आलं की हाच अर्थ आहे याचं म्हणे, लक्षात आलं. आणि मग त्यांना वाटलं आपण ज्याला काय समजतो, वेडा समजतो, तो तर महान ज्ञानी मनुष्य आहे. आणि ज्याने अर्थ सांगितला होता, वेड्यासारखा जो राहत होता, तो अर्थ सांगून पुढे गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडून चूक झाली, आज आपली विद्वत्ता प्रकट झाली. आपण वेड्यासारखं राहत होतो, लोक आपल्याला वेडं समजत होते, हेच बरं होतं. आज आपल्याकडून घोड चूक झाली. आणि ते त्यांच्या तोंडातून असे शब्द गेले मुखातून, अरे अरे आज चूकच झाली. आणि त्यांनी ते शहरच सोडून दिलं. नंतर कोणालाच ते मिळाले नाही. लक्षात आलं का? वाचस्पतीचेनी पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझी दडे, महिमे भेणे. आपला महिमा होईल म्हणून ते काय करतात, वेड्याचं सोंग घेतात, पण ते सर्वज्ञ असतात हे लक्षात घ्या. मगाशी मी लौकिक अर्थानं सर्वज्ञ शब्दाचा जो अर्थ सांगितला, आपल्या अज्ञान्यांना जो अभिप्रेत असतो, आपण अज्ञानी जे संतांकडं पाहत असतो चमत्काराच्या दृष्टीनं, त्यांच्यात असलेल्या सामर्थ्याच्या शक्तीच्या दृष्टीनं, त्यांच्यात असलेल्या बुद्धीच्या दृष्टीनं, त्या दृष्टीनं म्हटलं तरी संत सर्वज्ञच आहेत, पण ते काय प्रकट करत नाहीत स्वतःला. इथं सर्वज्ञ शब्दाचा अर्थ महत्वाचा जो ज्ञानोबारायांना वाटतोय तो आहे, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी असं म्हणत असताना सर्वज्ञ म्हणजे परमेश्वर तत्वाला ज्यांनी जाणलेलं आहे, मोक्ष स्थिती ज्यांनी आपल्याला स्वतःला प्राप्त करून घेतलेली आहे, अशा सर्वज्ञांच्या, विद्वानांच्या, महापुरुषांच्या, संतांच्या सभेमध्ये मी हे जे बोललोय की तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, हे प्रौढीनं बोललेलो नाही. परी प्रौढी न बोलो होजी, मी प्रौढीनं बोललेलो नाही, आड्यतेने बोललेलो नाही. तर काय आहे, देयावे अवधान हे माझी विणवणी सलगीची. त्या चौथ्या अध्यायाच्या काही ओव्या आपण मागच्या चिंतनामध्ये पाहिल्या, तिथली एक ओवी आपण शेवटी सांगितली देखील होती. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे ही विनंती माझी. इथं निके चित्त हे सांगत असताना मी ह्या ओवीचा उल्लेख तिथं केला होता. त्या ओवीतील आणखी एक महत्वाची गोष्ट आहे आजच्या ओवीच्या दृष्टीनं, हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे. आपण सर्वज्ञ आहात, स्वाभाविकच तुम्ही काय करतात, सर्व गोष्टी काय करतात, जाणतात. म्हणजे तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. आणि ज्या पहिल्या अध्यायातील काही ओव्या सांगितल्या होत्या त्या मागच्या विषयाच्या स्पष्टीकरणार्थ, तिथे आणखी एक ओवी आहे. अहो अर्जुनाची पांती जे परिस्नया योग्य होती, ती कृपा करून संती अवधान द्यावे. यानंतर ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं की आपण असं बोललो की अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याच्या जे योग्यतेच्या आहेत त्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आणि तिथं लक्षात आलं का अरे इथं तर सर्व अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याच्याच काय, अर्जुनालाही सांगण्याच्या योग्यतेचे इथं आहेत. लक्षात आलं का? श्रीगुरु आहेत आहे ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, आणि महाविष्णूचा अवतार असलेले भगवान श्रीकृष्ण, त्यांनी अर्जुनाला काय सांगितलेले, गीता सांगितले. आपण हे बोलून गेलो, मग तिथं ते म्हटलेले आहेत, हे सलगी म्या म्हणितले. हे जे मी बोललो ना अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याच्या योग्यतेच्या लोकांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, हे गर्वाने बोललेलो नाही, हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागुनी विणविले, प्रभू सखोल हृदय आपले म्हणून. मी हे सलगीनं म्हटलेलं आहे. इथं देखील म्हणतात देयावे अवधान हे माझी विणवणी सलगीची. तुकोबाराय भगवंताला म्हणतात ना, काही बोलिलो बोबडे माय बापा तुम्हा पुढे, सलगी लाडे कोडे मज क्षमा करावी. काही मी काय केलं, लाडाने तुम्ही मायबाप असलेल्या भगवंतापुढे मी काय केलो, बोबडं जे बोललेलो आहे, सलगीनं बोललेलो आहे, लाडाने बोललेलो आहे, मला काय करावी, तुम्ही क्षमा करावी. ज्ञानोबाराय देखील इथं म्हणतात, परी प्रौढी न बोलो होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी,
द्यावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. ही माझी सलगीची विनंती आहे, विनवणी आहे. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हटलेले ना, सांगावी नवी तो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. आणि शेवटी म्हणताना ते म्हणतात की सलगीच्या उत्तरा, हे मी तुम्हाला सलगीनं बोललेलो आहे. अगदी तुम्हाला असा प्रश्नच केलाय तुमच्या पुढं, मी मला याचं उत्तरच हवंय असं नाही, तर मी हे सलगीनं तुम्हाला काय केली आहे, विनंती केलेली आहे. परिप्रौढी न बोलो होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. इथं सर्वज्ञ शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, परमेश्वर तत्वाला ज्यांनी जाणलेला आहे, हाही अर्थ घेतला तरी चालतोय. आणि सर्वज्ञ शब्दाचा आपल्या अज्ञान्यांना जो अभिप्रेत अर्थ असतो नेहमी संतांकडून, की संतांना सर्वच कळतं, तोही अर्थ घेतला तरी काही वावगं नाही. कारण संत तसे सर्व शक्तिमान असतातच, त्यांच्यात सर्व सामर्थ्य भगवंतामध्ये. हरी तैसे हरीचे दास. आणि मग हरी जर षडगुण ऐश्वर्य संपन्न असेल तर त्यांचे असलेले दास असलेले संत देखील काय आहेत, तेवढेच सामर्थ्य संपन्न आहेत ते. त्या कारण नामसाधना करत असताना, भगवत उपासना करत असताना योग साधना सहजच त्यांना काय होत असते, घडून जात असते. आणि त्या योगाच्या सामर्थ्याने अष्टमहासिद्धी त्यांच्या दारी काय करत असतात, पाणी भरत असतात. त्यांच्या सेवेला त्या काय असतात, तत्पर असतात. भले ते त्याकडे लक्ष देत नसतील, पण त्यांना ते प्राप्त असतं. मग समुद्रा पैलाडी देखे, स्वर्गीचा आलोचो ऐके, मनोगत ओळखे मुंगी याचे. समुद्राच्या पलीकडचंही ते पाहू शकतात आणि स्वर्गातील दिव्य संगीताचा अनुभवही त्यांना येतो. आणि मुंगीसारखा जो लहान असा प्राणी आहे, त्याच्याही मनात काय चाललंय ते देखील ते ओळखू शकतात. भगवंताच्या बाबतीमध्ये बोलताना कबीरांनी म्हटलेलं आहे, चिटी के पैर में घुंगरू बजे तो भी अल्लाह सुनता आहे. लक्षात आलं का? चिटी म्हणजे मुंगी, आणि तिचे पाय केवढे, ती मुंगी केवढी, तिचे पाय केवढे, तिच्या पायात घुंगरू बांधायचे. आता पायापेक्षा लहानच असतात ना घुंगरं, ते केवढे, त्याचा आवाज किती होईल, आणि ते सुद्धा कोण ऐकतो म्हणले, परमेश्वर. परमेश्वर केवढा सामर्थ्यवान आहे. अहो पण ते घुंगराचा आवाज ऐकणं सोपं, मनातलं ओळखणं, संत ते मनातलं देखील ओळखतात म्हटले. मनोगत ओळखे मुंगी याची. हे सामर्थ्य देखील त्यांच्यात असतं, पण त्या भानगडीत पडत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, त्याच्याहून तुम्ही त्यांना संत आहे असं ठरवू नका. त्यांनी परमेश्वर तत्वाला जाणलंय ना, मग ते संत. मग त्यांना लौकिकातील काहीही त्यांनी प्रकट केलं नाही, त्यांना काहीही आलं नाही असं आपल्याला वाटलं, तरी देखील ते कोण आहेत, संतच आहेत. चमत्काराच्या दृष्टीनं कधीही संतांकडे बघायचं नाही. आमच्या स्वामीजींनी आम्हाला वारंवार हे सांगितलेलं आहे की एखाद्या संत महात्म्यांकडे बघत असताना, त्यांच्या जीवनाचा विचार करत असताना, त्यांच्याकडून हे लौकिक काय काय घडतंय, काय लौकिक सामर्थ्य त्यांच्यात आहे, या दृष्टीनं कधीही संतांकडे पाहायचं नाही. ही अत्यंत स्थूल असलेली दृष्टी आहे, मूर्खांची दृष्टी आहे. त्या संतांची चिन्ह जी आहे ती अंतरंग लक्षण आहे. लक्षात आलं का? तो संत पुरुष त्याने भगवंताला आपल्या जीवनात प्राप्त करून घेतलेला आहे, आणि त्यानंतर अज्ञानी जीवाला मार्गाला लावण्याकरिता त्याच्या हृदयात किती कळकळ आहे, याला काय द्यायचं, आपण महत्व द्यायचं. संतात सामर्थ्य नसतं असं नाही, ते सर्व शक्तिमान असतात, सर्व सामर्थ्यांनी युक्त असतात, पण ते लौकिकाला महत्व देत नसल्यामुळं ते सामर्थ्य प्रकट करत नाहीत. या ठिकाणी सर्वज्ञ म्हणत असताना परमेश्वर तत्वाशी एकरूपता ज्यांनी प्राप्त करून घेतलेले आहे, जीवब्रह्मैक्य ज्ञान ज्यांनी आपल्या जीवनात प्राप्त करून घेतलेलं आहे, असे साक्षात श्री निवृत्तीनाथ महाराजांसारखे आणि त्यांच्याच समकक्ष असलेले अनेक जे श्रोते ज्ञानोबरायांच्या समोर होते, त्या श्रोत्यांपुढे बोलत असताना पहिल्या ओवीमध्ये जे म्हटले की आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आणि मग तुम्ही सर्व सुखाला प्राप्त व्हाल, हे माझं उघडं प्रतिज्ञोत्तर आहे. हे जे बोलणं आहे, ज्ञानोबराय म्हणतात, हे माझं उद्धटपणाचं बोलणं नाही. आता आपल्यासारखा सामान्य मनुष्य कदाचित महान व्यक्तींसमोरही एखाद्या वेळेस उद्धटपणे बोलू शकतो, पण ज्ञानोबराय कसं काय बोलतील? विनयाची मूर्ती ज्ञानोबराय आहे ना. एवढे मोठे सर्वज्ञ असून देखील काय म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे. स्वतःला काय म्हणून घेतलेलं आहे त्यांनी? मूर्ख म्हटलेलं आहे. मी शब्द कैसा घडीजे प्रमेय कैसे पा चढीजे, हे काही मी जाणत नाही असं म्हटलंय. आणि ज्ञानेश्वरीचा जर विचार केला तर अशी शब्दरचना जगात आपल्याला कुठेही आढळून येणार नाही.
पण स्वतःबद्दल बोलताना ते म्हणतात शब्द कसा निर्माण करावा, सिद्धांत त्याच्यातून कसे व्यक्त करावेत हे काही मला जाणता येत नाही, मी सामान्य आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा त्यांचा काय आहे, विनय आहे, नम्रता आहे, लीनता आहे. आणि मग एवढे विनयी नम्र लीन असलेले ज्ञानोबाराय आपले श्रीगुरु आणि त्यांच्या समकक्ष असलेल्या श्रोत्यांपुढं उद्धटपणा करूच शकणार नाहीत. तर ते म्हणतात हे माझं प्रौढीचं बोलणं नाही, परिप्रौढी न बोलो होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, देयावे अवधान हे माझी विणवणी सलगीची. मी हे उद्धटपणे, घमेंडीनं, आढ्यतेनं, प्रौढीनं बोललेलो नाही. तर आपण अवधान द्यावं, लक्ष द्यावं, ही माझी काय आहे, सलगीची विनंती आहे. लक्षात आलं का? आता आईबाप आपल्या मुलाला काही गोष्टी शिकवतात, लौकिकातले गुरुजन आपल्याला शाळेतील काही शिकवतात आणि त्यावेळेस आपण लढीवाळपणाने त्यांना काय म्हणत असतो, मी बोलतो तुम्ही काय करा, आता ऐकून घ्या. पण ते ऐकून घ्या असं म्हणणं हे काही आढ्यतेनं, प्रौढीनं, घमेंडीनं बोललेलं नसतं. मी ओंकारेश्वरला काही दिवस होतो ना शिकायला, स्वामीजींकडे जाण्याच्या पूर्वी. तिथं एक महात्मा होते, माझ्या खोलीच्या शेजारीच त्यांची खोली होती. ते वारले, त्यांचा फोटो आहे आपल्याकडं. रसिक शेखरानंद त्यांचं नाव. स्वामी रामानंद सरस्वतींचे ते पहिले शिष्य. मार्कंडेय संन्यासाश्रम जो आहे, स्वामी रामानंद सरस्वती ब्रह्मलीन झालेले, त्यांचे अनेक आश्रम आहेत भारतामध्ये आणि संत म्हणून मोठी ख्याती त्यांची होती. त्यांचे ते पहिले शिष्य होते. उन्हाळ्यामध्ये 1 महिना 2 महिने ते राहुरी तालुक्यामध्ये एक मेळ का काय नाव आहे तिथं त्या स्थानाचं, मी गेलो तिथं ते येऊन राहायचे. त्या भागातील लोक त्यांचे अनुयायी आहेत. मला सांगायची गोष्ट ही की ते जे रसिक शेखरानंद स्वामीजी होते ते अत्यंत बालकाप्रमाणे मन त्यांचं होतं. म्हणजे मी शेवटपर्यंत त्यांना पाहिलं ना, शेवटी अगदी लहान मुलासारखंच. रात्री जर लाईट गेलेली असेल आणि अचानक आली तर ते लहान मुलं जसं उड्या मारतात, अगदी तसं करताना मी त्यांना पाहिलेलं आहे. हे श्रीमद भागवत पूर्ण कंठस्थ होतं, प्रस्थांत्रही त्यांच्या कंठस्थ होतं. एक 7-8 दिवसामध्ये कधीतरी मला बोलवून काय करायचे, काहीतरी सेवा म्हणून सांगायचे. तसं तर मी रोजची जी होईल ती सेवा करायचो, पण बाजारातून काही जर आणायचं असेल तर ते मला बोलवून घ्यायचे आणि त्यावेळेस एखादा श्लोक सांगायचे साहित्यातला. मग त्या श्लोकांचा बराचसा संग्रह माझ्याकडं झाला होता. भागवतातील किंवा उपनिषदातील मंत्र असेल, असं ते त्या प्रसंगाला असं अनुसरून ते काय करायचे, मला सांगायचे. मला सांगायची गोष्ट ही की त्यांचं जे वागणं बालोन्मत्त पिशाच्यवत, असं मुक्ताचं वर्णन केलेलंच आहे ना, बालकाप्रमाणे, उन्मत्ताप्रमाणे, पिशाच्याप्रमाणे ते वागत असतात. तर ते बालकाप्रमाणे वागलेले मी खूप काळ तिथं त्यांना पाहिलेलं आहे. तर त्यांची गोष्ट सांगतात की रामानंद सरस्वती महाराज आणि ते कुठं गेले. आता हे पहिलेच शिष्य होते, त्यामुळे कुठं प्रवचनाला, कुठं मोठ्या कार्यक्रमाला जायचं असेल तर घेऊन जायचे. कधी कधी त्या कार्यक्रमाला गेले, हजारो लोक पुढं बसलेले आहेत, विद्वान लोक जमलेले आहेत, रामानंद महाराज येणार म्हणून अनेक लोक आलेले आहेत. त्यावेळेस अचानकच हे स्वामीजी काय म्हणायचे, स्वामीजी तुम्हाला ते काय बोलायचं आज समजणार नाही, खाली बसा, मी बोलतो म्हणून. आणि ते जाऊन प्रवचन तिथं करायचे. लक्षात आलं? आता त्यांचं ते जे वागणं आहे ते काय उद्धटपणाचं आहे का? लक्षात आलं का? ते अगदी माता आणि बालक यांचा जो संबंध आहे. बालक म्हणत नाही का आई तुला कळत नाही बरं का बोलायचं काही, म्हणत असतो का मुलगा म्हणतो ना तुला ते बोलायचं कळतच नाही. मग त्याचं ते बोलणं ते उद्धटपणाचं थोडंच असतं. ते काय असतं, देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची विनंती असते. हा प्रसंग मला आत्ता आठवला म्हणून मी शेवटी तुम्हाला सांगितलं. ते तेवढ्या सभेमध्ये महाराजांना म्हणायचे, म्हणजे स्वामीजी आपको समझ में नहीं आएगा यहाँ क्या बोलना है आप बैठो. आणि ते बी हसत बसायचे आणि हे प्रवचन करायचे. लक्षात आलं का? तसं ज्ञानोबाराय म्हणतात, मी जे बोललो तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, हे माझं प्रौढीनं बोललेलं नाही, परिप्रौढीनं बोलो होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. मी हे आढ्यतेने बोललेलो नाही, तुम्हा सर्वज्ञ असलेल्या संतांच्या सभेमध्ये मी हे काही गर्वाने बोललेलो नाही. तर आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, ही माझी सलगीची काय आहे, विनंती आहे, लढीवाळपणाची विनंती आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल.